दागिने खरेदी करताना तुम्ही 10 ज्वेलर्सकडे जरी चौकशी केली तरी पण योग्य माहिती तुम्हाला का बरं मिळत नाही? तुम्हाला माहितीये का? कारण जनरली जेव्हा तुम्ही रॅन्डम ज्वेलरकडे जाता, तुम्ही फक्त घडणावळीचीच चौकशी करता. त्यामुळं चौकशी करण्याची आयडियल पद्धत अशा पद्धतीने असली पाहिजे. जेव्हा तुम्ही ज्वेलरकडे जाता त्यावेळेला 22 कॅरेटचा, सपोज तुम्ही 22 कॅरेट कॅटेगरीचा दागिना खरेदी करत असाल तर 22 कॅरेट शुद्धतेचा भाव काय आहे चालू, आणि 22 कॅरेट एखाद्या दागिन्याची घडणावळ किती आकारली जात आहे, या दोन्ही गोष्टी तुम्ही पॅरलली प्रत्येक ज्वेलरकडे विचारली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही चौकशी करत आहात तर प्रत्येक ज्वेलरकडे सेम दिवशी, एकाच दिवशी तुम्ही चौकशी करत आहात का, ही गोष्ट सुद्धा तितक्याच काळजीपूर्वक बघणं गरजेचे आहे. कारण सोन्याचे दर हे प्रत्येक दिवसाला वेगवेगळे असतात आणि सोन्याची घडणावळ जी आकारली जाते, दागिन्यांची जी घडणावळ आकारली जाते ती विथ रिस्पेक्ट टू आपल्या त्या दिवशीच्या सोन्याच्या दराच्या अनुसार असते. त्यामुळे जर तुम्ही एका ज्वेलर्सकडे आज जात असाल, दुसऱ्या ज्वेलर्सकडे एखाद्या 2 दिवसांनंतर जात असाल तर सोन्याच्या दरामध्ये सुद्धा फरक असतो आणि ऑब्व्हियसली त्याच्यामुळं मजुरीमध्ये, घडणावळीमध्ये सुद्धा फरक येत असतो. त्यामुळे दागिना खरेदी करताना जेव्हा तुम्ही कोणत्याही ज्वेलरकडे चौकशी करण्यासाठी जात असतात तर ही गोष्ट काळजीपूर्वक पाळणं गरजेचं आहे की तुम्ही सेम दिवशी 4 ज्वेलर्सकडे तुम्ही जाऊ शकताय. त्यावेळेला चालू असणारा सोन्याचा भाव आणि त्याची घडणावळ, ह्या चारही गोष्टी तुम्ही एकाच दिवशी कम्पेअर करू शकता. तेव्हा तुम्हाला एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन मिळू शकते आणि तुमची खरेदी अगदी योग्य आणि परफेक्ट भावामध्ये होऊ शकते.